अजित पवार यांच्या बाजूने जे लोक आहेत ते देखील म्हणतात की या सगळ्या प्रकरणावर त्यांच्या बाजूच्या पक्षाने देखील बोलणं गरजेचं आहे। त्या बाजूचे लोक बोलत नाही, तुम्ही इकडच्या बाजूचे बोलतायत, काय कारण वाटतं? मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना काकी काल भेटल्या या टीव्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं। त्यांच्याबरोबर पार्थी होता, जयही होता, त्याच्याचबरोबर इतरही दोन मोठे नेते त्यांच्याबरोबर होते। मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा, तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे, त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी। हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। बोलणं झालं का पारदादांसोबत त्या अनुषंगाने काय किंवा जयदादांसोबत काय बोलणं झालं का? 13 दिवस जेव्हा आम्ही दुःखात होतो, बारामतीमध्ये होतो, रोज आमची चर्चा त्या ठिकाणी व्हायची। आता 13 दिवस म्हणजे दुःखाचा टाइम हा आयुष्यभर राहत असला तरी तसं बघितलं तर 13 दिवसात घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नसतं, आता जाऊ शकतो आणि राजकीय आम्ही बोलू शकतो। त्यामुळे 13 दिवस झाल्यानंतर आत्तापर्यंत पार्थ बरोबर नाहीतर त्या परिवाराबरोबर माझी कुठलीही चर्चा झालेली नाही। सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवर?